नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा राजीनामा तर नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिला राजीनामा। आतापर्यंत 23 आंदोलकांचा मृत्यू, शेकडो आंदोलक जखमी। नेपाळमध्ये आंदोलकांनी संसद पेटवली, नेत्यांच्या मंत्र्यांच्या घरांचीही जाळपोळ, अर्थमंत्र्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर। नेपाळमधील आंदोलकांनी संसद भवनानंतर राष्ट्रपती भवन आणि सुप्रीम कोर्टही पेटवलं। आंदोलकांकडून नेत्यांच्या घरांची तोडफोड, जाळपोळ। जेएनसी आंदोलकांनी माघारी परतावं, आंदोलकांनी शांत व्हावं, बालेन शाह यांचं आवाहन। बालेन शाह नेपाळचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता। भारतातून नेपाळला जाणारी सर्व विमानं रद्द, नेपाळमधील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर निर्णय। सरकारनं 2 सप्टेंबरचा GR मागे घ्यावा किंवा त्यामध्ये बदल करा, छगन भुजबळांची पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर सरकारनं GR प्रचंड दबावाखाली काढला, भुजबळांचा पत्रात उल्लेख। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा। गोकुळच्या सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा राडा, पोटनियम बदलून संचालक संख्या वाढवायला शौमिका महाडिक यांचा विरोध, सभेत जोरदार गोंधळ। रोहित पवारांचे आरोप बिवलकर कुटुंबियांनी फेटाळले, कोणाची जमीन सोडली नाही, बिवलकर कुटुंबियांचं स्पष्टीकरण। कोणतीही SIT चौकशी नेमली नसल्याची उदय सामंत यांची माहिती। उपराष्ट्रपती पदासाठी काटेकी टक्कर, NDAकडून CP राधाकृष्णन, त्याचबरोबर इंडिया आघाडीकडून बी सुदर्भन रेड्डी मैदानात। तर थोड्याच वेळामध्ये मतमोजणीला होणार सुरुवात। करमाळा प्रकरणातील अजित पवारांच्या व्हिडिओवर मुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे। अजित पवार यांच्या व्हिडिओमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी मांडलं। महिला अधिकाराच्या पाठीशी मुख्यमंत्री म्हणून ठामपणे उभं राहणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। माढा तालुक्यातील कुर्दू गावातील मुरुम उत्खननावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी निशाणा साधला। पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांच्या व्हिडिओ आधी महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला। आरक्षणाबाबतचा GR सरकारनं प्रचंड दबावाखाली काढला। शासनाच्या मराठा आरक्षण GRमुळे राज्यात नाराजी आहे। GR बाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय असं छगन भुजबळ म्हणाले। GR मागे घ्या किंवा त्यामध्ये बदल करा अशी मागणी भुजबळांनी केली। GR मधील मराठा समाज शब्दावर आमचा आक्षेप आहे। OBC कुणबी मराठा असा उल्लेख हवा असं छगन भुजबळ म्हणाले। तर मराठ्यांना OBC मधून आरक्षण देणं चुकीचं आहे असंही भुजबळ म्हणाले। आरक्षण हा सामाजिक विषय आहे, OBC प्रश्नामध्ये राजकारण आणू नका असं छगन भुजबळांनी म्हटलंय। कोणीही वाद घालायचा नाही, सध्या OBC नेत्यांमध्ये आक्रोश आहे, तो दाखवणं गरजेचं आहे असं भुजबळ म्हणाले। खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे। फडणवीसांनी स्वतःची तुलना फिनिक्स पक्षाप्रमाणे केली, याचा अर्थ त्यांची राख रांगोळी करण्याचा प्रकार त्यांच्या सहकाऱ्यांनी केलाय असा हल्लाबोल राऊतांनी केला। फडणवीसांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। राजकारणामध्ये कधीच कोणाची राख होत नाही, कोणीही कोणाबद्दल असे विचार करू नये असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। कृपाल तुमाणे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। ठाकरे गटातील 2 आमदार सोडले तर त्यांचे सर्व आमदार आणि माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळे दसरा मेळाव्यानंतर त्यांना आम्ही मोठा धक्का देणार असा दावा त्यांनी केला। आमदार रोहित पवार यांनी बावनकुळेंवरील केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं सरकारी दस्तावेजातून समोर आलंय। गौण खनिज उत्खनन प्रकरणी 90 कोटींचा दंड हा तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या कार्यकाळातील असल्याचं नमूद आहे। उपराष्ट्रपती पदासाठी CP राधाकृष्णन बहुमतानं विजयी होतील असा माझा विश्वास आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं। तर श्रीकांत शिंदेंना मोदींनी दिलेली जबाबदारी आणि त्यांच्यावर दाखवलेला विश्वास ते खऱ्यात उतरवतील असा दावाही त्यांनी केलाय।
शिर्डीमध्ये अज्ञातांनी सुजय विखेंचे बॅनर फाडले. लक्ष्मीनगर परिसरातील दुचाकींची तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे. या प्रकरणी सुजय विखेंच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ठाणे आणि शिवसेना हे समीकरण मागील 29 वर्षांपासून घट्ट आहे. 3 वर्षांपूर्वी राज्यामध्ये सत्तांतरानंतर शिवसेना 2 गटात विभागली गेली. आता शिंदे सेनेची आगामी ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये कसोटी लागणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी जो उमेदवार 100% निवडून येईल त्यालाच तिकीट दिलं जाणार असल्याची माहिती शिंदे सेनेतील सूत्रांनी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतीवर येलो मोझॅक या रोगानं हल्ला केला. या रोगाच्या आक्रमणामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिकं नष्ट झाली. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. परभणीमध्ये महिलांसाठी उभारण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयामध्ये असुविधा वाढतायत. इथं येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्याचीही व्यवस्था नाहीये. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना घाणीत बसावं लागतंय. नाशिकमध्ये आरोग्य विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी भव्य मोर्चा काढला. सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरले. संगमनेर प्रांत कार्यालयासमोर शिव आर्मी संघटनेनं आंदोलन केलं. भाकड जनावरं घेऊन शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला. प्रांत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन करत गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली. भिवंडीमधील स्टेम वॉटर प्लांट इथं क्लोरीन वायू गळती झाल्याची माहिती आहे. वायू गळतीची माहिती मिळताच अतिरिक्त आयुक्तांसह अग्निशमन दलानं तात्काळ धाव घेतली आणि सर्वांचे प्राण वाचवले. यामध्ये 5 कर्मचारी बाधित झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात 1.5 महिन्यापासून हुलकावणी देणारा बिबट्या अखेर जेरबंद झाला. रामपूरवाडी परिसरातील वैशाली थोरात यांच्या वस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला. पिंपरी चिंचवड पोलिसांनी लेझर बीम लाईटचा वापर आणि ध्वनी प्रदूषणासंदर्भातील कठोर कारवाई केली आहे. पोलिसांनी एकूण 40 गणेश मंडळांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला. चंद्रपुरात आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी झेडपीसमोर निदर्शनं केली. 20 ऑगस्टपासून संप सुरू आहे. राज्यातील 36,000 कर्मचारी संपावर गेलेत. समायोजन ही आंदोलक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. दमदार पावसामुळे हातनूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली होती. मात्र पाऊस ओसरताच हातनूर धरणातील विसर्ग घटला. सध्या धरणाच्या केवळ 4 दरवाजांमधून तापी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. विशेषतः कावनई आणि आसपासच्या गावात बिबट्याचा वावर वाढलाय. त्यामुळे नागरिक भयभीत झाले. कपिलधारा रिसॉर्ट परिसरातील 2 बिबटे मस्ती करतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला. त्यामुळे नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यांपासून साथीच्या आजारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. जिल्हा हिवताप विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या 113, चिकनगुनियाचे रुग्ण 44 आणि मलेरियाचे 100 रुग्ण आढळले. जळगावच्या अमळनेरमधील ढेकूबू तांड्यावरील बंजारा समाजाला आजही स्मशानभूमीचा प्रश्न भेडसावतोय. ग्रामस्थांवर उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. स्मशानभूमी नसल्यानं पावसाच्या सरींमध्ये ताडपत्री बांधून अंत्यसंस्कार करावे लागले. सोलापूर रेल्वे विभागातून दसरा आणि दिवाळीसाठी विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यामध्ये लातूर ते हडपसर, मुंबई ते लातूर, दौंड ते कलबुर्गी आणि कलबुर्गी ते हडपसर या 4 गाड्यांच्या 230 फेऱ्या होणार आहेत. दसरा आणि दिवाळी काळामध्ये सुट्टी असल्यामुळे रेल्वे गाड्या फुल असतील. लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावातील घसरण काही केल्या थांबत नाहीये. कांद्याचे भाव 1500 वरून 1200 रुपये प्रति क्विंटलवर गेले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. कणकवली तालुक्यातील असलदे गावातील गावठणवाडी परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. त्यामुळे नागरिक भयभीत आहेत. तर वन विभागानं बिबट्याला तात्काळ जेरबंद करावं अशी मागणी करण्यात आली आहे. पुण्याच्या जुन्नरमधील 5 तरुणांनी एकत्र येऊन शेतामध्ये औषध फवारून देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. आपली घरची कामं सांभाळून युवक इतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये औषध फवारणीची कामं करून 15 ते 20 हजार रुपयांची कमाई करतायत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्याही मजूर टंचाईच्या अडचणी दूर झाल्या.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पदव्युत्तर महाविद्यालयांची मागील महिन्यामध्ये तपासणी करण्यात आली होती। या तपासणीनुसार 55 पेक्षा जास्त महाविद्यालयांमधील पदव्युत्तर प्रवेश पूर्णपणे स्थगित करण्यात आले। त्याशिवाय काही महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमांचे प्रवेश थांबवलेले आहेत। प्रवेश स्थगित करण्यात आलेल्या या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असं आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले। चंद्रपूर शहरातील जेसीस चंद्रपूर तर्फे निसर्गासाठी दौड मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये शेकडो युवक तसंच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। नांदेडमधून विविध शहरांना सुरळीत सुरू असलेली स्टार एअर कंपनीची विमानसेवा 22 ऑगस्ट रोजी अचानक निलंबित झाली। धावपट्टी अतिशय धोकादायक झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। त्यानंतर सर्व स्तरातून वाढलेला दबाव लक्षात घेता धावपट्टी नूतनीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। लवकरच ते पूर्ण होऊन विमानसेवा पूर्ववत होईल असं सांगण्यात आलंय। गोकुळ दूध संघाची सभा यावर्षीही वादळी झाली तर गोंधळातच सर्व विषय मंजूर करण्यात आले। संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, तर शौमिका महाडिक यांनी मात्र याला तीव्र विरोध दर्शवला। मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरची अंमलबजावणी करण्यास थोडा कालावधी लागेल, हे मनोज जरांगेंनी समजून घ्यावं अशी विनंती राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे। तर कोणताही दबाव सरकारवर नव्हता, विचार करून निर्णय घेतलाय, त्यामुळे भूतफळांना भेटून त्यांचा गैरसमज दूर करणार असं विखे पाटील म्हणाले। नागपूर पालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यावर आज सुनावणी होणार आहे। 115 हरकती विविध पक्षाकडून दाखल करण्यात आल्या। पुणे मेट्रोला गणपती बाप्पा पावलाय गणेशोत्सव काळामध्ये प्रवाशांची आणि आर्थिक उत्पन्नाची विक्रमी नोंद करण्यात आली आहे। महामेट्रोला 5.67 कोटी रुपयांचं उत्पन्न, विक्रमी असं उत्पन्न या काळात मिळालं। मुंबई शहरामध्ये पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा वाढवण्यासाठी बेस्ट उपक्रमामध्ये टप्प्याटप्प्यानं विद्युत बस दाखल होत आहेत। 17 विद्युत बस नुकत्याच दाखल झाल्या। या बस ओशिवरा आगारातून विविध मार्गावर चालवल्या जाणार आहेत। सध्या यातील 4 बस या कोस्टल रोडवर ओशिवरा आगार ते वरळी दरम्यान धावणार आहेत। नागपुरात जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी शहरातील 60 ठिकाणी जड वाहनांना येण्यास बंदी घातली आहे। सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत या 7 ठिकाणांवरून जड वाहनं शहरात येऊ शकणार नाही। नवीन नागपूरला 11,300 कोटींचा बूस्टर डोस मिळालेला आहे। MMRDA आणि हुडको यांच्यामध्ये हा करार झाला। या करारामुळे नवीन नागपूरच्या जागतिक दर्जाच्या विकासाला चालना मिळणार आहे। आर्थिक आणि व्यावसायिक चेहरा बदलण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे। पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं सुरू केलेल्या अभय योजनेला पनवेलकरांकडून प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत 500 कोटींपेक्षा जास्त रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे। नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरामध्ये 200 डिझनीलँडच्या धर्तीवर पर्यटन स्थळ उभारण्यात येणार आहे। याशिवाय सौर ऊर्जा प्रकल्पही उभारला जाणार आहे। या दोन्ही प्रकल्पामधून महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली। नागपुरातील विधान भवन विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे। विधान भवनाच्या शेजारील शासकीय मुद्रणालय आणि ग्रंथालयाची जागा विधिमंडळ सचिवालयाच्या नावे झाल्याची माहिती आहे। या जागेची मोजणी झाल्यानंतर प्रत्यक्ष ताबा सचिवालयाकडे दिला जाणार आहे। पतीनं पत्नीचा जीव घेतला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली। धाराशिव तालुक्यातील कोल्हे गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे। या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली। कन्नड तालुक्यातील गोहत्या संदर्भात कत्तलखान्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मागे हत्यारबंद जमावानं पाठलाग केला। यावेळी कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले। या प्रकरणी पिशोर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। धुळे जिल्ह्यातील साक्री पिंपळनेर रस्त्यावर एसटी बसच्या धडकेत दुचाकीवरील एका 12 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। कान नदीच्या पुलावर समोरून येणाऱ्या 2 दुचाकींना एसटी बसनं जोरदार धडक दिली। विद्यार्थिनी लक्ष्मी जयस्वाल हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। इलेक्ट्रॉनिक डिजिटल गेमिंग मशीनच्या माध्यमातून सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर भंडारा LCB पथकानं छापा टाकला।
या कारवाईमध्ये 12 इलेक्ट्रॉनिक मशीनसह 2 मोबाईल आणि 2,75,000चा मुद्देमाल जप्त करत जुगार अड्डा चालवणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलंय. चंद्रपूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक पेंढे यांना जिल्हा परिषद प्रशासनानं निलंबित केलं आहे. परवानगी नसताना त्यांनी काही कामांचे कार्यादेश स्वतः जारी केले. त्यांच्यावर कार्यालयामध्ये सतत गैरहजर राहण्याचाही दोषारोप आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी संशयित आरोपींच्या घराबाहेर मृतदेह ठेवत आंदोलन केलं. सिंधुदुर्गात खासगी बसनं दुचाकीला धडक दिली. मालवण कसाल राज्यमार्गावरील या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या अपघातामध्ये गणेश चंद्रकांत घोगळे या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यामध्ये एसटी प्रवासादरम्यान 26 वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. प्रवासादरम्यान युवक सीटवरून खाली पडला. तातडीनं त्याला दवाखान्यात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. राहुल घाटामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर बुलेट गॅस टँकरचा अपघात झाला आहे. टँकर पलटल्यानं त्यातून गॅस गळती होतीये, तर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गॅस गळती थांबवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं. डोंबिवलीमध्ये महिला चोरांनी धुमाकूळ घातलाय. महिलेनं भर दिवसा घरात घुसून कामगाराच्या बॅगेतील 20,000 लंपास केले. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. आरोपी महिलेचा शोध सुरू आहे. नागपुरात डोळे तपासणीसाठी जाणाऱ्या दाम्पत्यावर काळानं घाला घातला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनानं धडक दिली. त्यामुळे 50 वर्षीय पती राजकुमार कुंभारे आणि 47 वर्षीय पत्नी इंदू कुंभारे यांचा मृत्यू झाला.